तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यामध्ये नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले। संतप्त ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्यासाठी पाण्यामध्ये उतरून आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनामध्ये महिलांचा देखील समावेश आहे। ताजा घडामोडी पाहण्यासाठी C24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यामध्ये नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये टोकाची भूमिका घेतली आहे। आंदोलनाच्या 3 दिवसांनंतर देखील प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्यासाठी पाण्यामध्ये उतरून आंदोलन सुरू केले। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये पुरुषांबरोबर महिलांनी देखील सहभाग घेतलाय, त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेतय याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। केशवन तलाव झाला पाहिजे। आम्ही लेकरं आमचे उपाशी मारायला लागलेत। आम्ही स्वतः तलाव केलेला आहे। आमचं पाणी दुसरीकडे गेलं नाही पाहिजे। आम्हाला मिळून द्या। आमचे लेकरं उपाशी रस्त्यावर बसलेत। 8 रोज झालं उपाशी, घरातून दिवस तार पडत आहेत। हे ऐकायचं का नाही? पाणी साठवण क्षमता वाढली पाहिजे किंवा या ठिकाणी मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होऊन पाणी साठा वाढल्यानंतर उन्हाळ्यातील 2-4 महिने नदीपात्रात पाणी सोडून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। आज तुम्ही काय चालेल? आज आम्ही गेल्या 24 फेब्रुवारीपासून गावात धरणे आंदोलन सुरू केलं आहे, परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही। कोणीही आमच्याकडे आजपर्यंत फिरकलं नाही आणि ते शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष या मागणीकडे केंद्रित करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पाण्यात उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे। पुढची भूमिका नेमकी काय? यानंतरही शासनाने जर आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या तर या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी पाण्यात जलसमाधी घेणार आहोत। सरपंच मी गोळेगाव सरपंच। आमच्या या तलावाची निर्मिती 1972 साली झाली। त्यानंतर कोणत्याही शासनाने या तलावावर 1 रुपयाही खर्च केलेला नाही आणि एवढं पाणी येतं या तलावाला, पण पूर्ण गळती होऊन निघून जातं। त्यामुळं आमच्या गावाला जानेवारी फेब्रुवारीपासून त्या पाण्याचा उपयोगच होत नाही। त्यामुळं आम्हाला या तलावाची भिंत सिमेंट कॉन्क्रीटची करून द्यावी शासनाने, एवढी आमची मागणी आहे। भिंतीची पूर्ण दुरुस्ती करून मिनी भांडारदारा करून द्यावा शासनाने, एवढी गावकऱ्यांची पूर्ण मागणी आहे। आता या मागणीसाठी आम्ही 4 दिवसापासून आंदोलन सुरू केलेलं आहे, तरी या आंदोलनाकडे शासनाने कोणतेही प्रतिनिधी कुणी आलेला नाही। त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे आणि याच्यावर जर शासनाने नाही निर्णय घेतला तरी आम्ही इथं जलसमाधी घेऊ। आणि मला तरी असं वाटतं की या कामाची पूर्णता जसं आम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांनी बोदेगाव भगवानगड रस्ता त्यांनीच दिला, तसं या तलावाचा मिनी भांडारदारा पंकजाताई साहेबच करून देताना आम्हाला एवढी मला खात्री आहे। आणि गावकऱ्याला ही या पाझर तलावाची भिंत वाढवणे, त्याच्या जागी मोठी कॉन्क्रीटची भिंत उभारून या तलावाचं पाणी नदीपात्रात सोडून सगळ्या शेतकऱ्याला एक पाण्याचा विषय कसा असतो की धरण उशाला आणि कोरड घासाला तलाव आहे, पण याच्या पाण्याचा कुठलाही उपयोग आम्हाला या गावकऱ्याला नाही आहे। तर आमच्याच गावचं जाऊ द्या, तर किमान आमच्या गावाच्या खाली 10 ते 15 गावं ओलिता खाली येतील। या मागणीसाठी आम्ही सातत्याने 2014 पासून गोळेगावचे सर्व ग्रामस्थ एकजुटीने एकमुखाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आलोत। 10 ते 11 वर्ष झाले, पण याची कुणी दखल घेतलेली नाही।
हो जो 72 साली ज्यावेळेस हा तलाव झाला, हा दुष्काळात फक्त शेतकऱ्याची एक नागरिकाची उपजीविका भागण्यासाठी, त्यांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी शासनाने केला होता. पण त्याच्यानंतर त्याच्यातली एक मूठभर सुद्धा माती शासनाने याच्यातली काढलेली नाही. तर आम्ही आंदोलन करून 5 दिवस झाले बसलोत, तरी आत्ता शासनाचा कुठलाही जबाबदार, शासनाचा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यावर आज आम्ही एक आंदोलनाची दिशा बदलावी म्हणून आज एक तलावात जल आंदोलन उभारलं. आणि जर याच्यानंतर जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही शासनाला एक इशारा देऊ इच्छितो की आम्ही गावकरी देशासाठी, मातीसाठी तर जाऊ द्या, तर आम्ही पाण्यासाठी जल समाधी घेऊन शासनाचं लक्ष आमच्याकडे नक्कीच केंद्रित करू. याच्यात आमच्यातलं कोणी शहीद झालं तरी हरकत नाही. संदीप देहाडराय, सी 24 तास, शेवगाव.